सुरू जळगावच्या एरंडोल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 23 जागांसाठी 115 उमेदवारांनी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली होती। गेल्या 2 दिवस आधी या ठिकाणी एरंडोलच्या नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडली। या एरंडोल परिसरामधील मसावद रस्त्यावर असलेले या स्ट्रॉंग रूम मध्येच या ठिकाणी ईव्हीएम मशीन या ठिकाणी सील बंद करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून मात्र तरी देखील या ठिकाणच्या परिसरामध्ये जे या पद्धतीने सीसीटीव्हीची यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली होती ती कुठेतरी कालच्या दिवशी या ठिकाणचा डिस्प्ले या ठिकाणी बंद पडलेला होता। मात्र या बंद अवस्थेत पडलेल्या डिस्प्लेला काही वेळानंतर ज्यावेळेस उमेदवारांनी या ठिकाणी हस्तक्षेप केला, विचारणा केली, त्यानंतर हा डिस्प्ले तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी बंद झाला असंच मत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं। मात्र असं असलं तरी या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम मध्ये असलेली ईव्हीएमची यंत्रणा कुठेतरी धोक्यात आहे असंच मत या ठिकाणच्या नागरिकांचं उमेदवारांचं आहे। या ठिकाणी ज्यावेळेस स्ट्रॉंग रूम मध्ये या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा जेव्हा बंद पडली होती त्यासोबतचे परिसरातील नागरिक आपल्यासोबत आहेत। आता काय सांगाल, कालच्या दिवशी या ठिकाणची ती बाहेर डिस्प्ले जे प्ले केलेला आहे नागरिकांना उमेदवारांना पाहण्यासाठी की ईव्हीएमची यंत्रणा आहे ते सुरक्षित आहे, ते कुठेतरी डिस्प्ले या ठिकाणी बंद होता, काय प्रतिक्रिया असणार तुमची? नमस्कार, मी ॲडव्होकेट दिनकर पाटील, वार्ड नंबर 1 चे जे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी आहे। मी ज्यावेळेस इथं संध्याकाळी 5 वाजता आलो त्यावेळेस बाहेर जे लावलेले डिस्प्ले ते डिस्प्ले बंद होतं। मी आतमध्ये पोलीस कर्मचारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी आतमध्ये मला जाऊ देण्यास मज्जाव केला। त्यांनी सांगितलं की तुम्हाला आतमध्ये प्रवेश, हे पहा बोर्ड लावलेले प्रवेश निषेध म्हणून। मग त्यानंतर मी तहसीलदार निवडणूक अधिकारी यांना व्हॉट्सअपवर तक्रार केली। तक्रार केल्यानंतर मी आम्ही पत्रकारांना व्हॉट्सअपद्वारे हे केलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला तहसीलदाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आतमधले कॅमेरे चालू आहे, तुम्ही माझ्या कर्मचारी यांना सांगतो आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता। त्याप्रमाणे त्यांनी मला मध्ये नेलं, तिथे आतमधले कॅमेरे चालू होते, परंतु जो बाहेरचा जो डिस्प्ले आहे तो डिस्प्ले 4 वाजेपासून ते जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत बंद होते। जेव्हा मी तक्रार केली त्यावेळेस त्यांचे कर्मचारी आले आणि त्यांनी ते 6:30 वाजता ते कॅमेरे चालू केले। अशा प्रकारे मी सदर माझ्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की या मतमोजणीच्या मध्ये कुठे काही होता कामा नये, पारदर्शकता निर्माण व्हावी। लोकांना शंका निर्माण झाली आहे कुठेतरी काय गौरव होत आहे, म्हणून तुम्ही त्वरित कॅमेरे डिस्प्ले ते चालू करावे हे सांगितल्यानंतर त्यांची यंत्रणा इथं आली आणि त्यांनी ते कॅमेरे डिस्प्ले चालू केलेले होते। तब्बल काल 2.5 तासानंतर हा डिस्प्ले सुरू करण्यात आलेला आहे। तक्रार झाल्यानंतर या ठिकाणचे डिस्प्ले सुरू करण्यात आले। मात्र आता जो निकाल 3 तारीखला लागणार होता तो 21 तारीखपर्यंत या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि 21 तारखेला हा निकाल जाहीर होईल। तोपर्यंत उमेदवारांची जी मनधरणी आहे किंवा त्यांचे जे विचार आहे ते कशा पद्धतीने राहतील, आपल्यासोबत अण्णासाहेब, अण्णा काय सांगाल? 21 तारखेला निकाल लागणार आहे, 3 तारखेचा निकाल 21 तारखेला पुढे ढकलण्यात आलेला आहे। अगोदर हा निकालच 21 तारखेला जो जाहीर होणार आहे हा चुकीचा आहे। जनमानसामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जबरदस्त नाराजी आहे, कारण की या 20 दिवसामध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवलेले आहेत तर काहीतरी गडबड होऊ शकते अशी देखील भावना प्रत्येक मतदाराची आणि नागरिकांची या ठिकाणी झालेली आहे। तर या ठिकाणी शंकेला जबरदस्त वाव याच्यामध्ये आहे, कारण की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे सुद्धा उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी केलेले आहेत, परंतु नेहमीप्रमाणे ही लोक मतदान यंत्रामध्ये छेडछाड करतात आणि निवडणुका जिंकतात अशा प्रकारचं आतापर्यंतचं यांचं नियोजन आहे आणि हेच कुठेतरी तसं बघायला दिसतंय। परंतु आम्ही या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भामध्ये बोललेलो आहे, परंतु ते आम्हाला उडाउडीची उत्तरे देतात। आम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये त्यांनी सील केलेलं आहे किंवा नाही हे सुद्धा ते या ठिकाणी बघू देत नाही आणि आम्हाला मध्ये ते या ठिकाणी जाऊ देत नाही उमेदवारांना सुद्धा। तर याच्यामुळे कुठेतरी शंका या ठिकाणी आमची त्यांच्यावर निर्माण झालेली आहे। काय सांगता येईल, 2 तारखेला या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पार पडली, तुम्ही अपक्ष उमेदवारी या ठिकाणी केलेली, भाजप शिवसेना आणि अपक्ष असं मोठा लढत या ठिकाणी पाहावयास मिळालेली आहे। काय वाटतं, जो 3 तारखेचा निकाल होता तो जनतेचा कौल कोणाकडे गेला असेल, मात्र तो 21 तारीखपर्यंत बंद पेटीत आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे?
3 तारखेला जर निकाल लागला असता तर एरंडोल नगरपालिकेमध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं असतं, कारण की जबरदस्त अपक्ष उमेदवार आणि काही राष्ट्रवादीचे उमेदवार, काही ठाकरे गटाचे उमेदवार असे या ठिकाणी उभे आहेत. एरंडोल शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे आणि आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे संगनमताने एरंडोल शहरामध्ये 20 वर्षापासून काम करतायत. परंतु शहरामध्ये आमदारांनी सुद्धा एवढे काही या ठिकाणी ठेकेदार निर्माण करून ठेवलेले आहेत की ते ठेकेदारांनी सर्वांनी या ठिकाणी निवडणुका लढविलेल्या आहेत आणि नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी होत आहे. परंतु याच्यामध्ये आमदारांनी सुद्धा कुठेतरी लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु आमदारांनी सुद्धा कुठेही वाद न मिटवता एरंडोल शहरामध्ये सर्वांना एकत्र न बसवता त्यांनी सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यांच्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी उमेदवारी दिली आणि ते सुद्धा या ठिकाणी अपक्ष ते उभे आहेत. परंतु जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्या विरोधामध्ये जनमानसामध्ये खूप मोठा असंतोष या ठिकाणी आहे आणि आम्हाला खात्री आहे की 23 उमेदवारांपैकी आम्ही कमीत कमी 12 ते 13 नगरसेवक असे निवडून येतील की ते अपक्ष आणि इतर जे पक्ष आहेत ते पक्ष मिळून आम्ही 12-13 लोक या ठिकाणी निवडून येणार आहोतच. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी एकत्र बसून त्यांच्या अजून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असेल किंवा त्यांच्याकडे जरी बहुमत समजा त्यांच्याकडे येणारच नाही, परंतु आम्ही सर्वजण मिळून गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र या ठिकाणी येणार आहोत. विरोधासाठी विरोध करणार नाही, परंतु ज्या ठिकाणी खरोखर विरोध केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय तर त्याला ठोसास ठोस उत्तर देण्याची आमची संपूर्ण तयारी आहे. आणि आम्ही लोकांसाठी निवडणूक लढवलेली आहे, आम्हाला स्वतःसाठी आम्ही निवडणूक लढवलेली नाही. एवढंच आम्हाला या निमित्ताने आपल्याला सांगावंसं वाटतं. लोकांसाठी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. 2 तारखेला 21 तारखेला निकाल आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये तुमच्या सगळ्या ईव्हीएमच्या मशीन या ठिकाणी बंद आहे. तुम्ही देखील उमेदवारी केली आहे, काही धाकसे आहे मनामध्ये अशी शंका आहे की आज बघतो आपण चौरंगी लढत आज एरंडोल नगरपालिकेची दिसते, परंतु आम्ही काल रात्री या ईव्हीएम मशीनच्या इथे चौक कंट्रोल रूम मध्ये आलो, परंतु 4 ते 6 दरम्यान या बाहेर जो स्क्रीन दिसते आपल्याला ती स्क्रीन कुठली तरी बंद अवस्थेत दिसते. म्हणून आमच्या मनात अशी भीती आहे की सर्व अपक्ष उमेदवार असतील, सत्ताधारी पक्ष आपण बघतोय की गेल्या कुठेतरी काहीतरी गालबोट लागेल या गोष्टीला, नाही तर कुठेतरी काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला दुरावलं गेलं. आणि आम्ही ज्यावेळेस त्याला जॉब विचारला त्यावेळेस मुख्य अधिकारी साहेबाला आम्ही कॉल केला, तहसीलदार साहेबाला कॉल केला, प्रांत साहेबाला कॉल केला, परंतु त्यांच्यापासून आम्हाला पाहिजे ती प्रतिक्रिया आम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध झालेली. आणि आम्ही काल रात्री आम्ही जेव्हा बघितले की आम्हाला इथं तक्रार देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस आलो इथं तक्रार बुक सुद्धा अजूनही त्यांची अवेलेबल नाही आहे. कारण की हे आपण बघतोय की आज उमेदवारी बघतोय आपण सर्वपक्षीय उमेदवार उभे आहेत, परंतु आणि सत्ताधारी पक्षातले उमेदवार इथं दिसत नाही. आणि सगळ्या गोंधळ आमच्या आला दिसतोय की अपक्ष उमेदवारांनी करायचं काय बा असं, आणि या प्रशासन झोपलेल्या अवस्थेत दिसतंय. आणि म्हणून आणि आज बघतो आपण की इथं बॅटरी व्यवस्था नाही आहे. जर उद्या उठून जर काहीतरी त्यांनी शंकेचे कारण ठरलं एखाद्या 1-1.5 तासामध्ये काही गोंधळ होऊ शकतो. आणि याला जर सर्वात जबाबदार कोणी असेल याला प्रशासन असेल, एवढे आम्ही नक्की गाई होतो. याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन कसं करता येईल या सुद्धा आम्ही लक्षात घेऊन ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात जबाबदार आम्ही प्रशासनाला धरू. याच्या पुढे जर असं कुठलीही गोष्टी अवस्था दिसून आली याला दोषी सर्व आणि अपक्ष उमेदवार असतील किंवा सत्ताधारी पक्षातले उमेदवार असतील. सत्ताधारीला मला वाटत नाही सत्ताधारीला दिसतंय का नाही दिसत आहे, काही लोकांनी डोळी झाकपणा केलेला आहे, परंतु इथं अपक्ष उमेदवारांनी जी लढत दिलेली आहे ती दिसतंय लोकांना. सत्ताधारी पक्षाला तोडीसतोड उत्तर दिलं म्हणून ही अपक्ष उमेदवारांनी जे यावेळेस प्रचंड अशी लढत दिलेली आहे, म्हणून बाकीच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडालेली आहे एवढं मात्र नक्की सांगू शकतो. ज्या पद्धतीने एरंडोलच्या नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी पार पडली त्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध अपक्ष असा मोठा सामना या ठिकाणी पाहावयास मिळाला. मात्र काल स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे डिस्प्ले लावण्यात आला होता तो कुठेतरी 2.5 तास या ठिकाणी बंद अवस्थेत होता. त्यामुळे प्रशासनच या ठिकाणी जबाबदार आहे असं मत या ठिकाणच्या नागरिकांचं उमेदवारांचं आहे. त्यामुळे परिसरामध्ये स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये आम्ही आजपासून नक्कीच पहारा देऊ आणि या संपूर्ण जर काही घटना झाल्या तर या संपूर्ण घटनेला प्रशासनच जबाबदार राहील. मात्र 21 तारखेला या एरंडोलच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो, अपक्षबाजी मारतात का, सत्ताधारी विरुद्ध अपक्ष असा या ठिकाणी जो सामना रंगला होता. मात्र या दोघांमध्ये नेमकं कोणाची विजय होतो
हे आणि कुणाचा गुलाल या ठिकाणी उधळण्यात येतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.